तर नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रकाश आणि आज आमची पावसाळी सफर चालली आहे सुधागड, जो छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्पर्शाने पावन झालेला किल्ला आहे। जर तुम्हाला या किल्ल्याला भेट द्यायची असेल तर तुम्ही नक्की एक दिवस भेट द्या, कारण मुंबईपासून जवळपास 3 तासाच्या अंतरावरती असणारा किल्ला आहे। याची पूर्ण माहिती या मी व्हिडिओमध्ये दिली आहे, तर तुम्ही एक दिवस नक्की व्हिडिओ पहा आणि एक ना एक दिवस या किल्ल्याला भेट द्या, कारण हा किल्ला खूप छान आहे। जर मुंबईवरून प्रवास करत असेल तर खूप सोपा आहे। याची पूर्ण माहिती आम्ही व्हिडिओमध्ये देत आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा। तसेच या किल्ल्याची खास अशी माहिती तुम्हाला आमचे सहकारी रोशन गोंडबर हे तुम्हाला देणार आहेत। तर व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा। आणि आता पोहोचलो आम्ही साधारणतः 10 वाजता इथे गडाच्या पायथ्याशी पोहोचलोय आणि आता आम्ही चालायला सुरुवात करतोय। तर आपली सर्व मित्रमंडळी पहिल्यांदा आपण गडाची पायवाट चालणार आहे। बघूया महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडाचे दर्शन आपण आज घेणार आहे। तरी सर्वांचं हार्दिक स्वागत। या मित्रांनो, ही पायवाट सरळ गडाच्या पायथ्याशी जाते। साधारणतः एक 1.5 तासाचं अंतर चालत जाण्यासाठी आपल्याला अंदाजे लागणार आहे। तर आपण बघूया, गेल्यानंतर पुढील काही क्षणात आपले बाकीचे तुम्हाला व्हिडिओ अपडेट देणार आम्ही। पण गडाच्या पायथ्याशी जवळपास म्हणजे पहिली शिडी, कारण तिथे चढण्यायोग्य नाही, पाय सिंगल वाट तर होती, पण तिथे चढण्यायोग्य नसल्यामुळे आता गव्हर्नमेंटनी लोखंडी शिडी तयार करून दिली आपल्यासाठी। पहिली शिडी आहे आणि आमच्या हे मित्रमंडळीवरती चढताना तुम्हाला दिसत आहेत। तर बाकीचे व्हिडिओ तुम्हाला आम्ही वरती जसं जसं गडावर पोहोचू तसं आम्ही तुमच्यावर शेअर करत जाऊ। चला। छत्रपती संभाजी महाराज की जय। जय 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 भवानी। हर 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 हर। अजिंक्य असा किल्ला हा सुधागडाचा, म्हणजे थोडा पावपाकडे आलोय आणि ही लागली सेकंड शिडी, म्हणजे इथून पण सिंगल माणूस जाता येणार नाही असं। त्यासाठी आपण ही गव्हर्नमेंटने आता शिडी टाकली आहे, तुम्ही इथून वरती जाऊ शकता आणि त्याच्यावरती जाऊन आम्ही तुम्हाला बाकीचे व्हिडिओ टाकू। काढली तू जुनी शिडीचं हे सिंगल, म्हणजे एक माणूस सिंगल जाऊ शकतो। अशी तुम्हाला दुसरी जी जुनी शिडी दिसेल तिथे वरती दगडावर थोड्याशा खाचा मारून पाय ठेवण्यासाठी फक्त खाचा मारून वरती चढण्यासाठी दिला आहे। खरोखर हे अप्रतिम बांधकाम आहे डोंगरात। जवळपास आपण आता 10-15 मिनिटाच्या अंतरावर खाली पाणी पिण्यासाठी थांबलोय। मस्त झऱ्याचं पाणी, एक कालेतरी दगडावरून पाणी येतंय, त्यावर पिण्यासाठी सर्व मित्र माझे थांबलेत। तर आपण कधी आलात तर इथे नक्की पावसाला भेट द्यायची मजा आहे ना। एवढा मी चढ चढून आलो, एवढी ताण लागली ना, बघा मी कसं बरोबर आहे। आता मित्रांनो कुठे माझी ताण भागलेली आहे। गडाच्या बुरुजावर, आणि हा आहे चिलखती बुरुज। चिलखती बुरुजाच्या मित्रांनो आपण निम्मा गड चढून वरती आलो। आपण जसं की बुरुज बघितले, दरवाजा बघितला आणि आता आपण वरती गडाचा बाले किल्ला म्हटला जातो त्या किल्ल्याच्या वरती आपण एकदम टोकावर आलोय। आणि त्या गडाच्या बाले किल्ल्यावरती असा अगदी जिकडे पावं तिकडे असा मोठा सपाट डोंगर दिसतोय आणि तिथेच आपण आता जातोय कमलतले आणि महादेव मंदिर सिद्धेश्वर, आणि बाजूला आपण महादेव मंदिर आणि तले आपण बघूया आणि तिथून नंतर आपण पुढे गडाची वाटचाल चालू करू। मित्रांनो, सुधागड शिव मंदिरमध्ये आपण आता दर्शन घेऊन बाजूला त्याच्यावर तळे आहे आणि या मंदिराची चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे खूप हानी झाली होती, पण रायगड परिवार या मंदिराची पुनर्बांधणी करून चांगल्या प्रकारे आपल्याला दर्शनासाठी सेवा उपलब्ध करून. कधी आलात तर नक्की शिव मंदिरामध्ये येऊन दर्शन घ्यावे. आणि बाजूला तले आहे,
तर आपण ते तल्याकडे जाऊया. मी बनवतो तर आपण आता मंदिराचं दर्शन घेऊ. ताल्याकडे आलोय. ताल्यामध्ये एवढ्या उंचीवर सुद्धा, जसं की आपण एवढा बाले किल्ल्याच्या वरती एकदम सपाट भाग, त्याच्यामध्ये एक मधोमध मोठं तळ आहे. कितीतरी पाणी आपण ताल्यामध्ये बघतोय, कारण एवढ्या गडाच्या उंचीवर आज सुद्धा देखील तेवढं पाणी आहे. पावसामुळे उन्हाळ्यामध्ये पण तेवढंच पाणी असेल. पूर्ण दगड त्याचे पडलेले दिसत आहे आपल्याला. पण एक बांधकाम असं आहे की जसं जुनं बांधकाम अजूनही तसं आहे, पण त्याचे काही अवशेष पडलेले दिसत आहे आपल्याला. ते तुम्ही आलात तर गडाला नक्की भेट द्या. ते रायगडला सुद्धा असाच एक दरवाजा आहे, म्हणजे शत्रूला समजत नाही. जसं जोपर्यंत आतमध्ये तुम्ही गडाच्या एकदम मुख्य दरवाजा एंट्री करत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही की दरवाजा कुठे आहे करून. त्याची तटबंदी अशी दिली आहे की तुम्हाला तो दरवाजा समोर आहे, पण तो दरवाजा प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वैशित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावधंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. छत्रपती संभाजी महाराज की जय. नमो पार्वती पते. हर हर